नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्याची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची प्राथमिक पडताळणी पूर्ण झाली. आधार प्रमाणीकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्था आणि संबंधित बँकाच्या शाखांमध्येही कर्जमाफीतील लाभार्थ्याच्या याद्या नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. योजनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक युनिक ID देण्यात येणार आहे. शेतकरी आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण पूर्ण करू शकणार आहेत. यासाठी राज्यातील सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या 17 लाख शेतकऱ्यांना सुमारे 13,000 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आणि कर खात्यासंबंधात काही तक्रार नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात विनाविलंब जमा केली जाणार आहे. उर्वरित थकबाकीदारांच्या याद्याची पडताळणी सुरू असून त्यांनाही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.